नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। सावित्री फातिमा सद्भावना मंचाच्या वतीने सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यासाठी एका भव्य सर्व धर्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। या संमेलनात विविध धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी धर्मकीर्ती महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात सुफी संतांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी सर्व धर्मियांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असे सांगितले। त्यांनी माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे असा संदेश दिला। लोकांचं मानवी मुक्तीचं काम करत होते, जातीयांताचं काम करत होते, म्हणून त्यांच्या विरोधात कागाळ्या रचायच्या, कुसाट्या करायच्या, निंदा नालस्ती करायची, टिंगलटवाळी करायची। आमच्या संतांनी किती सलोखा जपला असेल तर बघा, संत जनार्दन स्वामी ज्या देवगिरीच्या किल्ल्यावर नोकरीला होते, त्याच किल्ल्याच्या परिसरात सुफी संत असणारे संत चांदबोधले होते। एकदा देवगिरीचा किल्ला उतरून जनार्दन स्वामी चांदबोधलेंना भेटायला गेले आणि शिष्यत्वाची दीक्षा एका सुफी मुसलमान संताकडून घेतली। चांदबोधले गेल्याच्या नंतर चांदबोधल्यांच्या स्मरणार्थ त्यांचे शिष्य असणाऱ्या जनार्दन स्वामींनी प्रचंड मोठ्या दरगाह बांधला। आजही तुम्हाला दौलताबाद किल्ल्याच्या समोर चांदबोधलेंच्या स्मरणार्थ जनार्दन स्वामींच्या नोकरीच्या पैशातून बांधलेला दर्गा बघायला मिळतो। या जनार्दन स्वामींचे गुरुबंधू कोण आहेत? आपण ज्यांच्या जिल्ह्यात आहोत ते शेख मोहम्मद महाराज श्री गोंदेकर जनार्दन स्वामींचे गुरुबंधू आहेत। म्हणजे जनार्दन स्वामी आणि शेख मोहम्मद महाराज श्री गोंदेकर कुणाचे शिष्य आहेत तर ते संत चांदबोधले महाराजांचे शिष्य आहेत। इतकी जवळची परंपरा आहे। म्हणून एकनाथ महाराजांना हा सुफींचा वारसा कुणाकडून मिळाला तर एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी, जनार्दन स्वामींचे गुरु चांदबोधले। म्हणून एकनाथ महाराज विठ्ठलात कुणाला बघतात तर ते म्हणतात, हजरत मौला मौला सब दुनिया का पालनवाला, घट घट में साई विराजे करत है बोलबाला। एका जनार्दनी निजवत आला, वही विट पर खडा आला। म्हणजे आम्हाला विटेवर कोण दिसतो तर सगुण साकार रूपामध्ये विठ्ठलच आम्हाला अल्लाह दिसतो आणि आमचा अल्लाह विठ्ठलच आहे। जनार्दन स्वामींच्या शिकवणीतून एकनाथ महाराजांनी तुर्क आणि हिंदूचा संवाद लिहिला आणि त्याचा समारोप सलोख्यामध्ये केला। एकनाथ महाराज म्हणाले, आमच्यासाठी अल्लाह आणि आमच्यासाठी एकेश्वरवाद विठ्ठलच आहे का? तो निशस्त्रधारी आहे, तो अहिंसक आहे, तो सलोखा सांगतो, तो बंधुभाव सांगतो, तो हसा शस्त्र घेऊन कुणाला कापायला निघत नाही। म्हणून जनार्दन स्वामी एकनाथ महाराज विठ्ठलाला मानतात। तुकोबारायांवर हे संस्कार झाले नसतील का? अहो, सुफी परंपरेचे प्रचंड मोठे संस्कार तुकोबारायांवर होते, लिंगायत परंपरेचे संस्कार होते। एकदा तर ते म्हणाले, बसवांनांचे वचन ब्राह्मणांच्या गल्लीत सांगून फायदा होईल का? असं का म्हणाले असतील तुकोबाराय? कारण बसवांनांची वचन समतेचे आहेत आणि समता न मानणाऱ्यांच्या गल्लीत बसवांनांची वचन सांगितल्यावर काही फायदा होईल का? बघा तुकोबारायांचा अभ्यास किती आहे। ते तुकोबाराय वारंवार सुफींच्या बद्दल स्वतःचं नातं जोडून देतात आणि सांगतात, अल्लाह देवे, अल्लाह दिलावे, अल्लाह दारू, अल्लाह खिलावे। हा जो अभंग कसा निर्माण झाला त्याच्याबद्दल एक लोककथा आहे, नाहीतर लगेच माझ्याकडे संदर्भ मागायला याल। कुठलाही अभंग निर्माण होताना त्याच्याबद्दल एक लोककथा असते। काय लोककथा आहे? एकदा तुकोबाराय दिंडी घेऊन निघाले। दिंडी घेऊन निघाल्याच्या नंतर काय झालं तर पाऊस सुरू झाला। पाऊस सुरू झाल्याबरोबर पुढच्या कोपऱ्यावर जे एक मंदिर आहे मोठं, जे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे, त्यांना वाटतं नसलेली पुदाक, हे सगळे दिंडीतले लोक मंदिरात आले तर काय करायचं? आणि पाऊसच नाही थांबलं तर हे पुन्हा 2 दिवस इथंच थांबतील, म्हणून समोरच्या लोकांनी मंदिराचे दरवाजे बंद केले। ही माणसं काही आडोशाला उभी आहेत, तुकोबाराय तर पावसातच दिंडीत उभे आहेत। बाजूला एक मस्जिद आहे आणि मस्जिदी चर्चा चालू है, तुकाराम बहुत बड़े संत है, वो भीग रहे, उनको जरा लाना चाहिए। सगळे मस्जिदीतले लोक गेले आणि तुकाराम महाराजांना दिंडीसह मस्जिदीत घेऊन गेले। पाऊस काय थांबेना। संध्याकाळची शेवटची नमाज झाली। ते म्हणले, आमचे सगळे रोजच्या नमाजी संपल्यात, आता तुमचं वारकऱ्यांचं काय असतं ते चालू द्या। म्हणले, आता मस्जिद तुमच्या हातात। तुकोबाराय म्हणले, आमचं काय नसतं, कीर्तनाने समारोप असतो। ते सगळे मस्जिदीतले म्हणले, आम्ही कीर्तन ऐकू, आता तुमचं कीर्तन सुरू करा। तुकोबारायांनी विचार केला, एकेश्वरवाद मानणाऱ्यांच्या मस्जिदीत आज कीर्तन करायची वेळ आली आहे। तुकोबारायांनी अभंग घेतला, अल्लाह देवे, अल्लाह दिलावे, अल्लाह दारू, अल्लाह खिलावे। तुकोबारायांनी एकेश्वरवादाचं महत्व सांगणारा, अल्लाहचं महत्व सांगणारा अभंग घेतला। फिरायचे त्या सुफींकडे बघायचा आणि दरवाजातूनच नमस्कार करून पुढे जायचा। बाजूचे 2-3 मुस्लिम म्हणायचे, बघा का हिंदू त्या मधल्या त्या दरगाहात राहणाऱ्या एका सुफीला बाहेरूनच नमस्कार करून जातो, याचा मजाक उडवू आपण। एका दिवशी 2-3 मुस्लिम आले, ते म्हणले, तुला एवढा सुफी आवडतो तो त्याचा धर्म का नाही स्वीकारत? एका हिंदूला काय प्रश्न केला बाजूच्या मुस्लिमांनी
तुला एवढा तो सुफी आवडतो, तो त्याचा धर्म का नाही स्वीकारत? तो म्हणला त्यांच्याकडे बघून धर्म स्वीकारू तर त्याचं पालनच मला करणं व्हायचं नाही. त्यांच्याकडे बघून मी धर्म स्वीकारू तर मला त्याचं पालन करणं व्हायचं नाही. आणि तुमच्याकडे धर्म करून बघून स्वीकारू तर मला मूर्ख व्हायचं नाही म्हणला. आजच्या काळातही अशीच परिस्थिती झालेली आहे. निव्वळ मूर्खांचा बाजार आहे. आणि म्हणून आम्हाला नीट सुफींचा विचार सांगता आला पाहिजे. ज्या सुफींच्या विचाराने प्रथम प्राधान्य माणुसकीला दिलं, लक्षात घ्या, ज्या सुफींनी प्रथम प्राधान्य कशाला दिलं? समजा एखादा हिंदू आला, ते बसला का माझ्यासोबत नमाज म्हण, तो म्हणाला का माझ्यासोबत कलमा पड, तो म्हणाला ये तुला उपचार करायचे का, तुझ्या जखमा मी धुतो, तुझ्या मनाची मनशांती होईल, असं तुला मी चांगलं औषध सांगतो, तुझ्याशी सलोखा वागतो. सगळ्या सुफींनी प्रथम प्राधान्य ह्युमॅनिटीला दिलं, माणुसकीला दिलं, नंतर धर्म. आमचं उलट आहे. मी एक जणाकडे उर्दू शिकायला गेलो, ते त्यांनी रजिस्टरवर नाव लिहिलं, म्हणले आजपासून तुम्ही अब्दुल, तुम्हाला उर्दू शिकवतो म्हणले. अरे म्हणलं पहिल्याच खेपीला अब्दुल का? असा कार्यक्रम आहे आमच्याकडं. सुफींचा विचार सांगायचा नाही, कुठल्या तरी काहीतरी सगळ्या वर्गावरच्या सगळ्या लाईन घेऊन यायच्या. अगोदर सुफी सांगा, सुफींचा सद्भावना सांगा, त्यांची माणुसकी सांगा, त्यांचे किस्से सांगा, हदीस सांगा, आणि मग बघा लोक तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घ्यायला शिकतील. पण आमच्याकडे उलट झालंय हो. पैगंबर साहेबांच्या हयातीत सुद्धा त्यांनी कधीही आताच्या सारखा, म्हणजे आज जे आमच्या परिस्थिती चालली असं ते वागलेले नाही. अहो त्यांच्या समोर तर एका मस्जिदीमध्ये एका देहाती अरबी गवार म्हणजे पागल मूर्ख माणसाने येऊन लग्नी केली पैगंबर साहेबांच्या समोर. काय झालं? एक जणाने तलवार काढली, 6 लोकांपैकी एक जणाने, आणि म्हणालेला बघतोच. पैगंबर साहेब म्हणाले तुझ्या हातातले तलवार अगोदर म्यान कर, आणि जिथे त्यांनी लग्नी केली त्या जागेवर 2 बकेटी पाणी टाक. त्यांनी त्या जागेवर 2 बकेटी पाणी टाकलं. पैगंबर साहेब त्या सहाबाला म्हणाले तुझ्या जागेवर जाऊन बसतो. बसला. पैगंबर साहेबांनी फक्त 2-3 ओळीमध्ये ज्याने लग्नी केली होती त्याला सांगितलं, बघ इथे आम्ही दररोज नमाज पढतो, इथे चर्चा करतो, अशी आमची ही पवित्र जागा आहे, परत असं काही कृत्य करू नको, एवढं ते म्हणाले. आणि त्यांनी त्यांचं पूर्वीचं प्रवचन चालू केलं. त्या देहाती अरबीचा अंतरात्मा हृदय जाग झालं. तो खेड्यात गेला, तो म्हणला यांच्याबद्दल जे अफवा पसरवतात हे तसे लोक बिलकुल नाहीत, यांचा प्रमुखच प्रचंड प्रेमळ आहे, दयावान आहे, करुणाशील आहे. आजूबाजूच्या सगळ्या खेड्यातले लोक इस्लाम मध्ये गेले, पैगंबर साहेबांचा विचार स्वीकारला. आणि म्हणून आमच्याकडे तर छोटीशी अफवा झाली की लगेच मारामारीला उठतो, छोटीशी काही गोष्ट झाली की लगेच आम्ही चिडतो. आणि म्हणून आम्ही चांगल्या पद्धतीने हा विचार समजून घेतला पाहिजे. मी नेहमी म्हणत असतो, एक अजीब सा मंजर नजर आता है, एक अजीब सा मंजर नजर आता है, कतरा कतरा समंदर नजर आता है, कहा बनाऊं शीशे का महल, हर हाथ में पत्थर नजर आता है. अशी परिस्थिती आताच्या काळात झालेली आहे. आणि म्हणून आम्हाला आता चांगल्या पद्धतीने आमचे विचार तुम्ही समजून घ्या, तुमचे विचार आम्ही समजून घेऊ. वारकरी लिंगायत महानुभावांचा विचार तुम्ही समजून घ्या, आम्ही कुराण हदीस समजून घ्यायला 4 पावलं पुढे टाकू. तुम्ही आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्याकडून समजून घेऊ, आणि तुम्ही देखील आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला समजून सांगू. आणि म्हणून हे वातावरण पूर्वीला होतं नव्हतं असं नाही. बघा, ज्या आपण नगरमध्ये उभे आहोत त्या नगरच्या चांद बीबी यांचा पुतण्या, काय नाव त्याचं, दुसरा इब्राहिम शहा, या चांद बीबी साहेबांचा पुतण्या, ज्याने मराठी भाषेमध्ये, दख्खनी भाषेमध्ये इतकी सुंदर काव्य लिहिली, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या मातीच्या साधू संतांना अभिवादन केलं, सरस्वतीवर काव्य लिहिलं, गणपतीवर काव्य लिहिलं. ज्याने हे सगळं काव्य लिहिलं त्याचं भरण पोषण पालन पोषण करणाऱ्या चांद बीबी होत्या. सुफी परंपरेचा वारसा असणाऱ्या नगर जिल्ह्यातल्या एका चांद बीबीनं सलोख्याची परंपरा घालणारा पुतण्या दिला. आणि म्हणून किती सांगायचं, पूर्वीला हा सलोखा होता. शिवाजी महाराज कुतुबशहाला भेटायला गेले, कुतुबशहा बरोबरीच्या गादीवर बसवत असताना ते म्हणाले तुम्ही दख्खनचे राजे आहात, तुम्ही तुमच्या गादीवर बसायचं. शिवाजी महाराजांचं कुतुबशहाचं किती चांगले संबंध होते, किती पुरावे द्यायचे तुम्हाला. आणि म्हणून ऐतदेशीय शाह्यांच्या विरोधात परकीय शाह्यांशी हा संघर्ष होता. या संघर्षात टिपू सुलतान हे इथल्या पेशव्यांना आणि निजामाला देखील सांगत होते, इंग्रजांना आपण पळवून लावू, पण पेशव्यांनी गद्दारी केली आणि शेवटी टिपू सुलतान यांच्या मदतीला कुणीच गेलेलं नाहीये. आणि म्हणून हा संघर्ष बाहेरून आलेल्यांच्या विरोधात इथल्या जन्माने इथल्या असणाऱ्या लोकांचा हा संघर्ष होता. त्याला अलीकडच्या काळात धर्माचं स्वरूप दिलं. आणि हे धर्माचं स्वरूप देत असताना आमचे लेखक साहित्यिक वक्ते गप्प बसले, आमचे सगळे प्रचारक गप्प बसले, आणि म्हणून त्यांचं फावलं. असं म्हटलं जातं दुर्जनांचं तेव्हा चालत असतं जेव्हा सज्जन गप्प असतात. आणि म्हणून एक शाहीर सांगतो की दोपहर तक बिक गया बाजार का हर झूठ, दोपहर तक
बिक गया बाजार का हर एक झूठ और एक सच को लेकर मैं शाम तक बैठा रहा। आमची अशीच परिस्थिती झाली आहे। सच्चाई आमच्याकडे असताना देखील आमचा विचार या देशामध्ये प्रबळ ठरताना दिसत नाही। आणि म्हणून मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेल, बुलबुल के पैरों में कभी बाज नहीं होते, कमजोर और बुजदिलों के हाथों में कभी राज नहीं होते, जिन्हें पड़ जाती है आदत झुककर चलने की उनके सरों के ऊपर कभी ताज नहीं होते। पुन्हा आम्हाला स्वाभिमानाने उभं राहायचंय, ताठ मानेने आमच्या पूर्वजांचा वारसा सांगायचा आहे, ताठ मानेने आम्हाला आमच्या महापुरुषांचा विचार लोकांना सांगायचा आहे आणि या देशामध्ये ज्यांनी ज्यांनी समता सांगितली त्यांचा विचार जनतेत घेऊन जायचा आहे। आजही वारकरी परंपरेत आम्ही काय म्हणतो, तर आम्ही म्हणतो ज्ञानाचा एका, नामाचा तुका आणि कबीराचा शेखा। शेखा म्हणजे शेख मोहम्मद महाराज। आम्ही सांगतो ज्ञानदेवांचा वारसा एकनाथांनी चालवला, नामदेवाचा वारसा तुकोबारायांनी चालवला आणि उत्तरेच्या कबीरांचा वारसा शेख मोहम्मद महाराजांनी चालवला। इतकी आमची वारकऱ्यांची सलोख्याची बंधुभावाची परंपरा आहे। आणि म्हणून या परंपरेला आम्हाला गालबोट लागू द्यायचं नाही, या परंपरेला आम्हाला लोकांमध्ये घेऊन जायचंय। आणि आमचं स्वप्न काय आहे, तर आम्हाला रविदासांच्या भाषेत या देशात बेगमपुरा उभा करायचा आहे। असं शहर, असा देश जिथे कोणताही गम नसेल असा बेगमपुरा उभा करायचा आहे, ज्याच्यात कुणी लहान नाही कुणी मोठा नाही, सगळे समान असतील असं शहर आम्हाला उभं करायचंय। वारकऱ्यांच्या भाषेत आम्हाला पंढरपूर उभं करायचंय। जात धर्म पंथ लिंग भेदभाव विसरून फुगड्या खेळणारं पंढरपूर आम्हाला उभं करायचंय। आम्हाला फुलेंच्या भाषेत बळीस्थान उभं करायचंय, ज्या बळीस्थान फातिमा सद्भावना विचार मंच यातल्या एका शब्दाला आज अनेक जण विरोध करताना दिसतात। मला आपली कार्यकर्ती म्हणून आप्पा सरळ एक साधा प्रश्न मनात आला, समजा सावित्री आणि फातिमा याच्याऐवजी सावित्री आणि बहिणाबाई असती, सावित्री आणि जनाबाई असती तर झाला असता का विरोध? असा एक साधा प्रश्न माझ्या मनात आला। सततच असं सांगणं आहे की माणसाला जेव्हा शहाणं व्हायचं असतं, प्रश्नाच्या मुळापर्यंत पोहोचायचं असतं, तेव्हा त्या प्रश्नाला नेहमी का विचारायला शिकायला पाहिजे। आणि म्हणून मी जेव्हा का प्रश्न विचारला तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की फातिमाच्या ऐवजी दुसरं कोणतं नाव असतं तर जेवढा गदारोळ आज घडलाय तेवढा अजिबात घडला नसता। फातिमेला कपोल कल्पित कुठून तरी अचानक आलेलं पात्र आहे असं सांगितलं। मगाशी कोणीतरी इतिहासाचा दाखला देताना म्हटलं, मला मात्र स्वतःला असं वाटतं की इतिहास सांगणारे, खरं तर ज्यांनी इतिहास सांगितलाय आजपर्यंत, ज्यांच्या हातात लेखण्या होत्या त्यांनी आपला सोयीचा इतिहास लिहून ठेवलेला आहे। आमचा जो इतिहास आहे बहुजनांचा इतिहास, त्या इतिहासाला हाताळ फासण्याचं काम, ते बदलण्याचं काम राजरोसपणे आता घडताना दिसते। आणि आता तर धर्मसत्ता आणि राज्यसत्ता हातात हात घालून हे काम करताना दिसते। अशा वेळेला आपली जास्त जबाबदारी आहे, आपल्याला माहित असणारी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणं, खरा इतिहास लोकांपर्यंत नेण्याची जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावरती आहे। त्यामुळे फातिमा हे कपोलकल्पित पात्र नाही आहे, फातिमा होतीच, तिचा इतिहास आहे, लिखित इतिहास आहे, तसे पुरावे आहेत, पण हे पुरावे लोकांपर्यंत नेण्याची जबाबदारी कुणाची आहे? ते जोर जोरात उच्चारावाला चुकीचं बोबलायला लागलेले आहेत, पण मग ते चुकीचं आहे, ते खोटं आहे हे सांगण्याची जबाबदारी कुणाची आहे? तर आमची आहे। आमची फातिमा होतीच, जिवंत होती, तिचा फोटो आहे तिच्या बाबतीत लिहिलेलं। मगाशी डॉक्टर साहेबांनी एक उल्लेख केला, जे पत्र लिहिलेलं आहे सावित्रीबाईंनी ते आजही पत्र आहे, पुरावा म्हणून आहे की ज्याच्यामध्ये फातिमा होती हे सिद्ध होणार आहे। हे पत्र 10 ऑक्टोबर 1856 साली सावित्रीबाईंनी लिहिलेलं आहे। ज्योतिबांना, त्या स्वतः आजारी होत्या आणि आजारी असल्यामुळं त्या आपल्या माहेरी गेल्या होत्या आजारपणासाठी आणि शाळेचं काम मात्र करायचं होतं। तेव्हा त्या लिहितात त्या पत्रामध्ये की मी तर आजारी पडली आहे, मी बरी होऊन येईनच म्हणे, पण आता फातिमावर जरा जास्त जबाबदारी पडली आहे। हे वाक्य काय सांगतंय? म्हणजे फातिमा जेव्हा सावित्रीबाई नव्हत्या तेव्हा संपूर्ण शाळेची जबाबदारी एकट्या स्वतःच्या खांद्यावरती झेलत काम करत होत्या। हा इतिहास आहे, हा पुरावा आहे। हा पुरावा खरा असताना खरा इतिहास मांडण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे। म्हणून मगाशी धर्मकीर्ती महाराज म्हणाले की आपल्याला काय करायला पाहिजे? आत्ताच्या काळात, आत्ताचा काळ समजून घ्यायला पाहिजे। आत्ताच्या काळात माणसं रील्स बघतायत, आत्ताच्या काळात माणसे छोटे छोटे व्हिडिओ बघतायत आणि शहाणी होतात, कारण ही व्हॉट्सअप आणि फेसबुकची युनिव्हर्सिटी आहे, तीच युनिव्हर्सिटी त्यांना शहाणं करणारी असं वाटतंय। मग आता आपल्याला त्याचाही आधार घ्यायला पाहिजे, इथं सांगायला पाहिजे प्रत्येकानं, तो जो पुरावा आहे तो पुरावा दाखवायला पाहिजे आणि उच्चारवानं आमचा इतिहास
ठामपणानं मांडायची जबाबदारी आमच्यावरती आहे. दुसरं कोणीही विरोधक हे मांडणार नाही आणि जर आपण तो मांडला नाही तर काळ मात्र तुम्हाला माफ करणार नाही. त्यामुळे मगाशी मी असं म्हणाले की आता तो काळ आहे, समोर प्रश्न उभा आहे. अशा वेळेला त्याला उत्तर देण्याची आणि ते सांगण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. अजून एक त्यातला आहे, आंध्र प्रदेशमध्ये 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकात एक धडा आहे, फातिमा बीनच्या नावानं धडा आहे, पूर्ण शिकवला जातो. आणि तिथल्याच कन्नूर तालुक्यामध्ये त्यांचा 2 वर्षापूर्वी पुतळा पण उभा केला. हे सगळं माहित असताना सुद्धा आत्ताच फातिमा कपोलकल्पित आहे असं का वाटायला लागलंय? आत्ताच का हा प्रश्न निर्माण झालाय? आत्ताच का लोकांच्या पुढे हे प्रश्न लोकांना सांगावेसे वाटायला लागले? यामागचं नेमकं खरं कारण आपण शोधायला पाहिजे. यामागचं नेमकं षडयंत्र आपण शोधायला पाहिजे. सत्तेचा आधार घेऊन आता आमच्यामध्ये सातत्यानं धार्मिक उन्मादी वातावरण तापतं कसं ठेवता येईल आणि माणसामध्ये कसा द्वेष पसरवता येईल याची सातत्याने ही गोष्ट करत असतात सत्ताधारी. त्यातलंच हे एक पिल्लू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जागृत अवस्थेत राहून या सगळ्याला विरोध करण्याची जबाबदारी आपल्याला आहे. खरं म्हणजे मी मगासपासून सत्यपाल महाराजांचं इतक्यांदा ऐकलेलं आहे मी की मला हबप असे वेगळे असतात आणि महाराज वेगळे असतात असं पहिल्यांदाच त्यांच्याकडे बघून जेव्हा लहान होते तेव्हापासून कळालं. नाहीतर आजकालचे मला म्हणजे आपल्या विचार मंचावर येणारे हबप आणि ज्या हबपनी आम्हाला सांगितलं निवडणुकीच्या काळामध्ये, काय सांगितलं की निवडणूक नाहीये तर हे काय आहे, धर्मयुद्ध आहे. आणि मग धर्माचं रक्षण करायचं असेल तर तू हिंदू आहेस ना, मत कुणाला द्यायला पाहिजेस? हिंदू उमेदवारालाच द्यायला पाहिजे. मेळावे घेऊ सांगितलं, पारायण करू सांगितलं. आणि आमचे धर्म भोळे देव भोळी आमची जी जनता आहे ती जनता या हबपंचावरती विश्वास ठेवतीये आणि मग त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करते. आणि त्याचा नतीजा आपण इलेक्शन मध्ये बघितलाच. आमचे हबप वाढायला पाहिजे. आमचा एक धर्मकीर्ती नको आहे, आम्हाला हजारो धर्मकीर्ती निर्माण करायला पाहिजे. तर कुठे सगळीकडे पोहोचलं जाईल आणि मग आमचे हबप जे खऱ्या अर्थानं तुकोबाचे, नामदेवाचे, चोखोबाचे, जनाईचे, चक्रदेवांचे खऱ्या अर्थानं विचारांचे वारसदार आहे, तर असे वारसदार लोकांपर्यंत नेण्याची जबाबदारी आपली आहे. धर्मकीर्ती अतिशय चांगल्या पद्धतीनं बोलतात आणि आमच्या तालुक्यात आमच्या गावात बोलवायला पाहिजे का नको? लोकांना शहाणं करायला पाहिजे का नको? मला जमत नसल पण ते करणार आहे ना, मग त्याला न्यायला पाहिजे का नको? जबाबदारी कोणाची आहे? आमची आहे. आपल्याला जर नुसतं शिवाजी महाराज की बेंबीच्या देठापासून जय म्हणायला आवडते, म्हणायला पण पाहिजे. 10 हत्तींचं बळ येते अंगात शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर. पण मग शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. 18 पगड जातीसाठी सगळं केलं होतं. मग आता 18 पगड जातीची आमची माणसं जर जाणीवपूर्वक त्यांना चुकीचं मार्गदर्शन होत असेल तर त्यांना चांगल्या रस्त्यावर आणायची जबाबदारी कोणाची आहे? तुमची आणि माझीच आहे. त्यासाठी माणसं आहे, बोलणारी माणसं संख्येनं. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.